AB इंटरनॅशनल स्कूल. सध्याच्या इतक्या शाळांमध्ये आपल्या सगळ्या पालकांच्या विचारांमध्ये येतो ते सगळ्यात मोठं कन्फ्युजन की आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला नेमकं कुठल्या शाळेत टाकावं. मराठी मीडियम मध्ये, इंग्लिश मीडियम मध्ये, CBSE पॅटर्न, ICSE पॅटर्न अँड व्हॉट नॉट. पण या सगळ्या कन्फ्युजनचं एक छोटंसं रेफरन्स आम्ही घेऊन आलोय. उत्तर नाही म्हणणार कारण की शेवटी निर्णय तुमचा असतो, पण एक छोटासा रेफरन्स तुमच्यासाठी घेऊन आलोय की या शाळेमध्ये AB इंटरनॅशनल स्कूल मध्ये तुमच्या पाल्यासाठी काय काय केलं जातं किंवा या शाळेमध्ये त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. चला तर बघूयात शाळेत काय काय घडत आहे ते. दिस इज चेरी ऑन केक. म्हणजे मी विचारच करत होते की तुम्हाला फन अँड लर्न ऍक्टिव्हिटीज नेमक्या कशा दाखवू, आणि आपण एंटर करताच फन अँड लर्न ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत. चला तर बघूया. तीन एकरच्या परिसरामध्ये पसरलेली ही शाळा, ज्या शाळेमध्ये CBSE अफिलिएशन सोबतच खूप भलं मोठं ग्राउंड आहे, भलं क्लासरूम्स आहेत, त्याच्यासोबतच लॅब्स आहेत, लायब्ररी आहे आणि अजून भरपूर काय काय आहे. या सगळ्यांमध्ये जर आपण फीचर वाईज बघितलं, म्हणजे आपण घर घेताना जसं बघतो ना अम्युनिटीज काय आहेत, फीचर्स काय आहेत, तसं जर बघितलं तर या शाळेमध्ये फिजिक्स लॅब, केमिस्ट्री लॅब, बायो लॅब, कम्प्युटर लॅब अशा वेगळ्या वेगळ्या लॅब्स आहेत. यासोबतच एक खूप मोठी वेल बुक्सनी भरलेली, वेल इक्विप्ड लायब्ररी आहे, ज्याच्यामध्ये 2 ते 3 हजारांपेक्षा सुद्धा जास्त पुस्तकं आहेत. यासोबतच जर आपण क्लासरूम्स मध्ये बघितलं तर लहान मुलांच्या क्लासरूम्स त्यांच्या हिशोबाने, त्यांना जशा पद्धतीच्या क्लासरूम्स योग्य असतात त्या हिशोबाने, थोडस मधल्या वयात गेले 6वी, 7वी, 5वी, तर या वयामध्ये त्या मुलांच्या क्लासरूम्स कशा असाव्यात, केवढ्या स्पेशियस असाव्यात, केवढ्या इक्विप्ड असाव्यात, तशा क्लासरूम्स. 9वी 10वी कडे जर वळालात तर तिथे तुम्हाला छोटे छोटे बेंचेस नाही, म्हणजे तुमच्या मुलांना बसायला अडचण होतीये किंवा जागाच पुरत नाहीये हा जो प्रश्न उद्भवतो, कारण आपण तेव्हा मोठे झालेले असतो, आपल्याला ओव्हरऑल स्पेस जास्त लागतो, बुक्स जास्त असतात, अभ्यास जास्त असतो, तर तिथे छोटे छोटे बेंचेस न ठेवता किंवा नुसतेच चेअर्स न ठेवता व्यवस्थित टेबल चेअर्स असे अनेक छोटे छोटे मुद्दे इथे आहेत. मुलं जर आजारी पडली किंवा त्यांना तात्पुरतं बरं वाटत नसेल, घरी जायला वेळ असेल, तर त्यांच्यासाठी सिक रूम इथे अरेंज केलेली आहे. यासोबतच यांचा जो टीचिंग स्टाफ आहे, टीचर स्टाफ आहे, त्या प्रत्येक शिक्षकाचं आपल्या प्रत्येक मुलाकडे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारीक पर्सनली लक्ष आहे की ह्या मुलाला काय होतंय, काय हवंय, काय नकोय, इथे काय कमी जास्त दिलं पाहिजे, इथे अजून काय हवं आहे, या सगळ्या मुद्द्यांकडे शिक्षकांचं पर्सनली लक्ष असतं. प्रिन्सिपल मॅम ज्या आहेत, प्रिन्सिपल मिनी अँथोनी मॅम, त्यांचं प्रत्येक शिक्षकाकडे सुद्धा पर्सनली लक्ष असतं की हे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत गरजेच्या जितक्या गोष्टी आहेत, जितके कल्चर, संस्कार आहेत, जितक्या टीचिंग्स आहेत, त्या प्रोव्हाइड करतायत की नाहीये, इथे अजून जास्त काही दिलं पाहिजे की नाही, इथे मुलांना अजून काही हवं असेल तर ते आपल्या शाळेत कसं आणता येईल, कसं तयार करता येईल, या सगळ्या गोष्टींचा बारकाव्यांनी विचार केला जातो. यासोबतच जसं आपण सकाळी म्हटलं की मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर त्यांचं फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल आणि इंटेलेक्च्युअल या चारही आस्पेक्ट्स मधली ग्रोथ. याच्यामध्ये जर आपण फिजिकल आस्पेक्ट बघितला तर त्याच्यासाठी स्पोर्ट्स, इनडोर स्पोर्ट्स आणि आउटडोर स्पोर्ट्स या दोन्ही गोष्टींवर भर दिला गेला आहे. याच्यामध्ये जर आपण इंटेलेक्च्युअल वर फोकस केलं तर मुलांच्या वेगळ्या वेगळ्या वादविवाद स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, ड्रामॅटिक्सच्या स्पर्धा, जिथे त्यांना त्यांचं इंटेलेक्ट प्रेझेंट करता येईल, जिथे त्यांना त्यांची शिस्त प्रेझेंट करता येईल, हे कसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अरेंज करता येईल याची सुद्धा काळजी घेतली आहे. इंटरनेट मध्ये छोटीशी बारीक गोष्ट जर सांगायची झाली तर मुलं शिक्षकांचा धाक म्हणून नाही तर शिस्त आपल्याला गरजेची आहे म्हणून शाळेच्या आवारात फिरताना सुद्धा शिस्तीने फिरतात. मेंटल मध्ये जर आपण बघितलं तर मेंटल आस्पेक्ट मध्ये आपल्या मुलांपर्यंत आपण किती जास्त आपण शिक्षण प्रोव्हाइड करतोय तर त्यांच्यामध्ये किती जास्त रुजवता येईल याची काळजी घेतली गेली आहे. मग त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्सची गरज असेल तर लॅब्स उभ्या केल्या गेल्या. मदर टीचर म्हणजे जसं आई आपल्या बाळाला पहिल्या पावलापासून सगळं शिकवते तसं ती टीचर, ती शिक्षिका त्या मुलांना पहिल्या पावलापासून सगळं शिकवायला तयार असते. म्युझिक आणि डान्स साठी डेडिकेटेड क्लासरूम्स आहेत, म्हणजे ज्या मुलांना आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज एक्सप्लोर करायच्या आहेत त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आपापला एक वेगळा क्लासरूम. तरी सध्या जर तुम्हाला तुमची ही शाळा व्हिजिट करायची असेल, इथे तुमच्या मुलांचं ऍडमिशन करायचं असेल, तुम्हाला काही शंका असतील, अजून काही जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही शाळेला कधीही व्हिजिट करू शकता.
शाळेचा ऍड्रेस किंवा शाळेचं लोकेशन खाली कमेंट्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या मुलांची येण्या जाण्याची सोयीची चिंता असेल की बाबा शाळेत ऍडमिशन केली तर ठीक आहे, पण घरापासून मूल इथे कसं येणार, तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या मुलासाठी ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा मुलाला आपल्या शाळेत घातलं की मुलगा शाळेत येतोय, मुलगा शाळेत काय करतोय ते मुलगा घरी येईपर्यंत तुम्ही निष्काळजी राहू शकता. म्हणजेच तुम्हाला शाश्वती असू शकते की आपला पाल्य, आपलं मूल एका अशा शाळेत जात आहे जिथे त्याच्यावर चुकीचे संस्कार किंवा कमी संस्कार होणं तर शक्यच नाहीये.